MHT-CET एक्झाममध्ये मुलांना कन्फ्यूज करण्यासाठी स्प्रिंग ब्लॉक सिस्टीमवरती क्वेश्चन असा विचारला जातो. आपण टेक्स्टबुकमध्ये शिकत असताना आपल्याला माहिती आहे व्हर्टिकल स्प्रिंगला जर मास अटॅच केलं तर त्या स्प्रिंगचा जर ते मास व्हर्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करत असेल तर त्याचा पिरियडिक टाईमचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे 2π√K/m. ह्याच्यामध्ये के म्हणजे आहे स्प्रिंग कॉन्स्टंट आणि एम म्हणजे आहे मास अटॅच्ड. पण मुलांना फसवण्यासाठी कन्फ्यूज करण्यासाठी क्वेश्चन असा दिला जातो, स्प्रिंगची डायग्रॅम ही हॉरिझॉन्टल दिली जाते आणि ब्लॉक हा स्प्रिंग बरोबर एका स्मूथ सरफेसवरती फ्रिक्शनलेस सरफेसवरती जर सिंपल हार्मोनिक मोशन करत असेल तर त्याच्यासाठी पिरियडिक टाईम काय असेल असं विचारलं जातं. तर मुलं कन्फ्यूज होतात, पण मुलांना कन्फ्यूज व्हायचं नाही. त्याच्यासाठी सुद्धा सेमच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. पिरियडिक टाईम T = 2π√K/m. दोन्ही कंडिशनसाठी आपल्याला पिरियडिक टाईमचा जो फॉर्म्युला आहे तो सेम आहे.